जे आपल्याकडं किती उमेदवार आले, किती पास झाले त्या संदर्भात किती काळ एकूण मुदखेड तालुक्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे टोटल जे फॉर्म आले होते हे कालपर्यंत 206 कॅन्डिडेटचे आले होते आणि 21 फॉर्म जे आहेत ते ह्यांचे आले होते नगराध्यक्षाचे. असे फॉर्म आपल्याकडे प्राप्त होते. त्यापैकी आज जेव्हा आपण छाननी केली तर छाननीमध्ये 70 फॉर्म जे आहेत ते आपण अवैध ठरवलेले आहेत सदस्यांचे आणि 5 नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांचे फॉर्म आपण अवैध केलेले आहेत. तर एकूण आज रोजी आता नगराध्यक्ष पदाचे 16 फॉर्म वैध आहेत आणि सदस्य पदाचे उरलेले किती 136 फॉर्म जे आहेत ते वैध आहेत. अशी आज रोजी आपली स्थिती आहे. पण तो रिपोर्ट जो आहे तो निवडणूक निरीक्षक सरांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पण कळवलेला आहे आणि छाननीची जी प्रक्रिया आहे ती आपली शांततेमध्ये व्यवस्थित पार पडलेली आहे. शेवटची जी आपली प्रतिक्रिया होईल आता लिस्ट ते कधी झाली ती आता आपण काय करणार आता हे आपण नॉमिनेशन एकूण संख्या सांगितली याच्यामध्ये एका व्यक्तीचे 2-2, 3-3 नॉमिनेशन पण आहेत. आता आपण वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी 1-1.5 तासामध्ये 2 तास तयार करतो. त्यामध्ये एका व्यक्तीने 2-3 जरी फॉर्म भरले असतील तर एकच नाव पकडून आपण एकूण एक्झॅक्ट किती लोक उभे आहेत आणि कोणत्या पक्षाकडे कोण उभा आहे आणि त्यांचे वर्णानुक्रमे म्हणजे आयोगाच्या सूचना अशा आहेत की आडनावच्या AAI प्रमाणे तुम्ही नावं लावा अल्फाबेटिकली. ते आपण करून आपण आता 1-2 ते 2 तासामध्ये यादी लावून टाकू. जे बाद झाले त्याच्यामध्ये किती लोकांना नाही ऑब्जेक्शन एकाचही आलं नाही कारण आपण अशा छोट्या मोठ्या कारणानं कोणालाच बाद केलं नाही. ज्यांचे एबी फॉर्म नव्हते मुख्य कारण झालं की एबी फॉर्म नव्हते. अनेक जणांनी एकाच पक्षाकडून फॉर्म भरले पण याचा नियम असा आहे की ज्याला एबी फॉर्म भेटतो तसाच फॉर्म आपण व्हॅलिड करतो. त्यानं दुसरा जर अपक्ष म्हणून भरला असता 5 सूचक लावून तर पात्र झाला असता. पण जवळपास सगळ्यांनी काय केलं एक सूचक लावला आणि एबी फॉर्म शिवाय फॉर्म भरला. त्यामुळे 90% फॉर्म जे आहेत ते फक्त एबी फॉर्म लावले नाही या एकाच कारणामुळे रिजेक्ट झाले. पक्षाची चिन्ह वाटप कधी होणार आहे? चिन्ह आता आपल्याला 26 तारखेला होणार. आयोगाच्या कार्यक्रमानुसार 26 नोव्हेंबरला आपल्याला याच हॉलमध्ये आपण चिन्ह वाटप करणार आहोत. तर त्याच्यामध्ये जे नियम आयोगाचे दिले आहेत त्या आयोगाच्या नियमानुसार चिन्ह वाटप करणार आहोत. जे दुहेरी मतदान आहे यादीमध्ये त्यासंदर्भात आपण काय कारवाई करणार काय? दुबार मतदानासंदर्भात आपण पथक ऑलरेडी तयार केलेली आहेत. मतदानाच्या दिवशी आपण त्याच्याकडून एक हमीपत्र लिहून घेणार की त्यांच्या दुबार मतदान आल्यापैकी कोणत्या वार्डात मतदान करणार आहे त्याची छाननी करूनच कोणतंही एक मतदान केंद्र आणि एक वार्ड त्याच्यापैकी त्यांनी फिक्स करायचा पुराव्यानिशी. त्याच्यानंतर उर्वरित ज्या ठिकाणी मतदान नाव आलेलं आहे तिथं आपण करू देणार नाही. त्याच्याकडनं त्याचं हमीपत्र लिहून घेणार आहे. त्याचा फॉर्मॅट वगैरे तयार केलेला आहे. आपल्याला कसं करतील ते दोन आहे 3 आहे मतदार यादीमध्ये आयोगाकडून ज्या लोकांचं दुबार नाव आलेलं आहे त्यांच्यावर डबल स्टार ऑलरेडी आलेलं आहे त्याच्यामुळे आयडेंटिफाय केलेले आहेत. तसे 279 नाव आपल्याला लिस्ट आउट केलेली आहेत. आम्ही काही यादी चेक केली त्याच्यामध्ये काही लोक 4-4 नाव आहे मी आपल्याला टाकली होती तर त्याच स्टारचं नाव येस 4 जरी आले तरी त्याला एकाच ठिकाणी मतदान करण्यात येईल. आमचे त्या वार्डाकरिता आपण क्षेत्रीय अधिकारी नेमलेले आहेत. त्यांनी त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याकडनं ते हमीपत्र भरून घ्यायचं. शहरात किती जागी बूथ असते? शहरात एकूण 25 ठिकाणी मतदान केंद्रे आहेत. काही ठिकाणी त्या ठिकाणाची यादी आपण जाहीर केलेली आहे. बाहेर पण लावलेली आहे. प्रत्येक वार्डामध्ये 2 किंवा 3 आवश्यकतेनुसार 3 असे एकूण टोटल 20 जागांकरता 25 मतदान केंद्रे आहेत. जे उमेदवार आहेत त्यांना काय गाईडलाईन उमेदवारांना त्या संदर्भात समजा काल आम्ही निवडणूक प्रतिनिधी नेमणूक असेल खर्चाचे नमुने असतील त्यांना स्वतंत्र बँक अकाउंट करून सर्व प्रचाराचा खर्च मेंटेन करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. त्यांना बाकी खर्चाचा तपशील त्यांना आपल्या जे निवडणूक खर्चाचा कमिटी आहे त्या पक्षाकडे देऊन द्यायचं आहे अशा सूचना ऑलरेडी निर्गमित केलेल्या आहेत. काल आम्ही ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला त्यावेळेस ते त्यांना फॉर्मॅट इश्यू केले. 3 तारखेचा जो विजय कार्यक्रम आहे तो कुठून घोषित केला जाईल? तो नगर परिषद मुदखेड आपल्या मीटिंग हॉलमधूनच काउंटिंग होईल आणि तिथेच घोषित केले जाईल. आपल्या जे रस्ते आहेत ते जरा छोटे आहेत त्या हिशोबाने काही बंदोबस्त होणार का? मुख्य रस्ते बनवणार का? दवाखाना आहे ते मार्ग एकच असल्यामुळे त्याप्रमाणे लावू असतं. आता आज पण गर्दी होती आजही लोक होते. आपण जसं हे केलं होतं बाहेरचे रस्ते पोलीस विभागाला आपण सूचना दिलेल्या असेल इथेही आपण काय करणार आहे की ज्याच्या वार्डाची जसं आपण आज केलं वार्ड वाईज छाननी केली तसंच आपण वार्ड वाईज काउंटिंग करणार. आपलं नियोजन चाललं की एकूण 6 टेबल लावायचे जेणेकरून 2-2 वार्डची काउंटिंग आपली एका वेळेस चालू होईल. तर आपण असं करणार आहोत की ज्याच्या वार्डचे काउंटिंग चालू आहे तेवढेच उमेदवार किंवा त्यांचे मतमोजणीवाले प्रतिनिधी तेवढ्याच लोकांना आपण आज थांबवणार आहोत. फक्त नगराध्यक्ष पदाचे जे आहेत कारण त्यांना प्रत्येक मतदान पाहावं लागतं सगळ्या मशीनचं त्यांनाच फक्त आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबण्याची परवानगी देणार आहोत. बाकी वार्डची मतमोजणी झाली की त्या लोकांना बाहेर देऊन मगच आपण नवीन लोकांना देणार आहोत जेणेकरून गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी मॅनेज होऊन जाईल.
2.5 लाख रुपयाची काहीतरी मर्यादा आहे. आपण खर्च पत्रक नेमलेलं आहे सेपरेट, ते तुम्हाला सगळं सांगतील. 7.5 लाख रुपये काहीतरी आहे तुम्हाला. थेट गटकरसाठी आपल्याला ती पूर्ण सूचना देऊन टाकतील. ओके. टोटल मतदान पहिले जे तुम्ही दाखवा, आता 4 ठिकाणी नाव आलं म्हणजे त्याच्यातून ते नाही तेच म्हटलं ना, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडनं शपथपत्र लिहून घेतो, ते कमी होईल. त्याच्या एकच ठिकाणी त्याला कुठे मतदान करता येईल. नाही मतदान करेल पण ते कार्ड कसं नाही त्याचं काउंटिंग आम्ही करून ठेवतो, त्याची टॅली झाल्याशिवाय ते टोटल जाहीर करत नसतो. ते असेच नाही त्याचं रेकॉर्ड आहे ना आमच्याकडे. जे दुबार मतदार आहेत ना, त्याचं सॉफ्टवेअरला टाकलं की जे दुबार मतदारांचे टोटल काउंट येऊन जातं, त्याची टॅली आहे आमच्याकडे.